Dear student, in the last lecture we have seen necessity of solid waste management. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी घन कचरा व्यवस्थापनाची असलेली काही आवश्यकता जी आहे तर ती आवश्यकता त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये आपण पहिलं पाहिलं होतं की पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी आणि परिसर स्वच्छतेसाठी. दुसरं आपण पाहिलं होतं की ऊर्जा निर्मिती तसेच खत निर्मिती व त्यातून रोजगार निर्मिती कामाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी. तिसरा घटक आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पाहिला होता की घन कचरा प्रक्रियेद्वारा नैसर्गिक साधन संपत्तीवरील ताण कमी करण्यासाठी. आणि चौथा आपण पाहिलं होतं की असणारं ते काय आरोग्य संरक्षण आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी या ठिकाणी घन कचरा व्यवस्थापन जे आहे तर त्या घन कचरा व्यवस्थापनाची आवश्यकता त्या ठिकाणी असते. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे आहे की इट इज द नीड ऑफ द आवर टू इम्प्लिमेंट सॉलिड वेस्ट मॅनेज प्रॅक्टिस टू अवॉइड द पॉसिबल प्रॉब्लेम्स ड्यू टू सॉलिड वेस्ट जनरेटेड फ्रॉम द अर्बन अँड इंडस्ट्रियल एरियाज अँड टू मेंटेन ए क्लीन एन्व्हायरमेंट. काय सांगितलेलं आहे की शहरी आणि औद्योगिक क्षेत्र याच्यामधून निर्माण होणारा तो काही घन कचरा, त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या ज्या काही प्रॉब्लेम समस्या ज्या आहेत तर त्या समस्या त्या ठिकाणी टाळण्यासाठी आणि पर्यावरण स्वच्छ राहण्यासाठी घन कचऱ्याचं व्यवस्थापन करणं ही त्या ठिकाणी काय सांगितलंय नीड ऑफ आवर, म्हणजे काळाची असणारी काही गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी. आणि फॉर धिस पर्पज वी शुड इम्प्लिमेंट मेजर लाईक increasing of efficiency of production process so that minimum waste will be generated, reducing garbage production by the recycling and reuse of the waste material. की उत्पादन त्यासाठी काय करावं लागणार आहे की उत्पादन प्रक्रिया जी आहे तर ती काय करायची सांगितलं आपल्याला इफिशियन्सी त्याची वाढवायची. म्हणजे त्या ठिकाणी उत्पादन प्रक्रिया जी आहे तर ती उत्पादन प्रक्रिया जास्त कार्यक्षम बनून कचरा त्या ठिकाणी मिनिमम कमीत कमी त्या ठिकाणी कसा तयार होईल हे त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर पण आपण सांगितलं रिड्युसिंग गार्बेज प्रोडक्शन बाय रिसायकलिंग, म्हणजे पुनर्वापरानं कचरा जो आहे तर तो कचरा निर्मिती त्या ठिकाणी कमी करणं आणि रियूज ऑफ द वेस्ट मटेरियल. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की कचरा जो आहे तर त्या कचऱ्यापासून पुन्हा असणाऱ्या ज्या काही वस्तू त्या ठिकाणी तयार करणं अशी असणारे जे काही अवलंब जे आहे तर ते अवलंब आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. त्याच्यानंतर पहा पेज नंबर 102 वर आपल्याला त्या ठिकाणी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट दिलेलं आहे, घन कचऱ्याचं व्यवस्थापन. आता हा जो काही घन कचरा जो आहे तर त्या घन कचऱ्याचं सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट, ज्या ठिकाणी शास्त्रीय आणि इको फ्रेंडली नेहमी शब्द येणार आहे. इको फ्रेंडली तर पर्यावरण स्नेही, पर्यावरण स्नेही म्हणजे पर्यावरणाची त्या ठिकाणी हानी होणार नाही किंवा कमीत कमी हानी होईल त्याच्यासाठी वापरलेले इको फ्रेंडली पर्यावरण स्नेही कचरा व्यवस्थापन. आता या ठिकाणी पर्यावरण स्नेही असताना जे काही कचरा व्यवस्थापन जे आहे तर ते व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल तर पहिलं आपल्याला सांगता येईल की कंपोस्टिंग. जे कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचं काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी कंपोस्ट म्हणजे सेंद्रिय खत जे आहे तर ते सेंद्रिय खत त्या ठिकाणी करायचं. त्याच्यानंतर दुसरं सांगतं आपल्याला सेफ लँड फिल साईट. दुसरा उपयोग काय करता येईल आपल्याला की सेफ लँड फिल साईट्स. काय सांगितलेले सेफ लँड फिल साईट्स असा शब्द आहे SITES SITES, ज्या ठिकाणी सुरक्षित भूमी भरण स्थळ, जे कचरा जो आहे तर तो कचऱ्याच्या साहाय्याने काय करायचे जमीन जी आहे तर त्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी गाडून आपल्याला सुरक्षित अशी प्रकारची भूमी भरण स्थळ जी आहे तर ती स्थळ त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतरच पुढचं आपल्याला सांगता येईल व्हर्मी कंपोस्टिंग. व्हर्मी कंपोस्टिंग म्हणजे काय तर गांडूळ खत निर्मिती प्रकल्प जो आहे
तर तो गांडूळ खत निर्मिती प्रकल्प या कचऱ्यापासून आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येईल, की जेणेकरून त्याचं आपल्याला त्या ठिकाणी शास्त्रीय आणि पर्यावरण दृष्टीनं घनकचऱ्याचं व्यवस्थापन जे आहे तर ते व्यवस्थापन त्या ठिकाणी करतात. पुढे आपल्याला सांगता येईल की इंडस्ट्रीयल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. पुढे काय सांगितलेले की इंडस्ट्रीयल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट त्याला त्या ठिकाणी म्हटलेले, तर त्या ठिकाणी लँडफिल साईट काय म्हटलेले, लँडफिल साईट्स. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की औद्योगिक असणारा जो काही घनकचऱ्याचं व्यवस्थापन जे आहे तर ते पुन्हा आपल्याला भूमिभरणाची असणारी काही पद्धती जी आहे तर त्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी वापरतात. त्या ठिकाणी दुसरं आपल्याला दिलेलं आहे की पायरोलिसिस. आता ही जी काही पायरोलिसिसची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर या पायरोलिसिसच्या प्रक्रियेमध्ये काय सांगितलेलं आहे की एनर्जी प्रोडक्शन बाय बर्निंग ऑफ वेस्ट ॲट हाय टेम्परेचर. पायरोलिसिस म्हणजे काय तर पुन्हा एकदा ऐका की एनर्जी प्रोडक्शन बाय बर्निंग ऑफ द वेस्ट ॲट हाय टेम्परेचर. असणारा जो काही उच्च तापमान जे आहे तर त्या उच्च तापमानाला काय करायचं, कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचं ज्वलन करून ऊर्जा निर्मिती त्या ठिकाणी करायची, त्याला म्हटलेले पायरोलिसिस. उदाहरणार्थ त्या ठिकाणी बायोगॅस, बायो इलेक्ट्रिसिटी याची दोन उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की बायोगॅस आणि पुढे आपल्याला सांगितलंय बायो इलेक्ट्रिसिटी. जे कचरा जो आहे तर त्या कचऱ्यापासून बायोगॅसच्या साहाय्याने आपण ऊर्जा निर्मिती करू शकतो किंवा जैववायू विद्युत ऊर्जा प्रकल्प जो आहे करतो त्या ठिकाणी आपण या कचऱ्यापासून त्या ठिकाणी चालू करू शकतो. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे काय पाहतो आपण की सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट. याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट काय सांगता येईल की बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. आता बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे जैववैद्यकीय कचरा जो आहे दवाखान्यामधला असणारा जो काही कचरा जो आहे तर त्याला आपण म्हटलेले बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. याच्यामध्ये काय करायचे पुन्हा इन्सेरिरेशन्स यालाच त्या ठिकाणी म्हटलेले इन्सेरी स्पेलिंग INCINERATION. इन्सेरिरेशन्स म्हणजेच काय तर भट्टी जी आहे तर त्या भट्टीद्वारे उच्च तापमानास काय करायचे, कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचं ज्वलन त्या ठिकाणी करायचं. आणि सर्वात महत्वाचं सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ द वेस्ट काय सांगितलेले सेपरेशन अँड काय सांगितलेले सेपरेशन अँड काय म्हटलेले CATEGorization ऑफ वेस्ट. म्हणजे असणारा जो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचं विभाजन आणि वर्गीकरण करायचं. म्हणजे ओला कचरा असेल, सुका कचरा असेल, वेट गार्बेज असेल, ड्राय गार्बेज असेल तर याच्यामध्ये त्याचं असणार जे काही सेपरेशन आणि कॅटेगरायझेशन त्या ठिकाणी. अशा पद्धतीने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जे आहे तर ते सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आपण त्या ठिकाणी घनकचरा जो आहे तर त्या घनकचऱ्याचं त्या ठिकाणी करू शकतो. इथे याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे 7 प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. घनकचरा व्यवस्थापन जे आहे तर त्या घनकचरा व्यवस्थापनाची 7 असणारी जी काही तत्व जे आहे तर ती तत्व त्या ठिकाणी पाहिजे. पहिलं आपल्याला दिलेले रियूज. पहिलं तत्व काय आहे रियूज. आता रियूज याचा आपल्याला अर्थ माहिती काय माहिती तर पुनर्वापर काय आहे तर त्या ठिकाणी पुनर्वापर. पहिलं तत्व काय सांगितलेलं आहे की आफ्टर यूज मटेरियल शुड बी रियूज्ड
फॉर सम अदर प्रॉपर पर्पजेस. रियूजचा अर्थ काय सांगितलेलं आहे की वापराच्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू टाकाऊ झाल्यावर इतर ठिकाणी योग्य कामासाठी त्या ठिकाणी वापरावी, यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं कोणी पुनर्वापर. त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की आफ्टर यूज मटेरियल, आफ्टर यूज मटेरियल्स should be reused for some other purposes. काय सांगितलेलं आहे की वापराच्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वापराच्या वस्तू टाकाऊ झाल्यानंतर इतर ठिकाणी काय करायच्या योग्य कामासाठी त्या ठिकाणी वापरायच्या, त्याला म्हटलेलं आपण त्या ठिकाणी रियूज. दुसरा आहे रिफ्यूज. दुसरा शब्द काय सांगितलं, दुसरं असणारे जे काही प्रिन्सिपल जे आहेत तर ते आहे रिफ्यूज. आता रिफ्यूज याचा अर्थ काय तर वापर नाकारणे. काय सांगितलेले वापर नाकारणे. दुसरं प्रिन्सिपल आहे रिफ्यूज म्हणजे त्या ठिकाणी वापर नाकार. आता काय सांगितलं की रिफ्युजल टू यूज आर्टिकल मेड फ्रॉम नॉन डिग्रेडेबल आर्टिकल्स लाईक प्लास्टिक अँड थर्मोकोल. म्हणजे प्लास्टिक असेल, थर्मोकोल यासारखे असणारे जे काही नॉन डिग्रेडेबल अविघटनशील पदार्थांपासून बनवलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचा वापर जो आहे तर तो वापर काय करायचंय तर त्या ठिकाणी नाकार. काय सांगता येईल त्याच्यामध्ये आपल्याला की रिफ्युजल म्हणजे नकार. रिफ्युजल टू यूज आर्टिकल मेड फ्रॉम biodegradable articles like plastic and thermocol. काय सांगितलेलं आपल्याला की दुसरं तत्व जे आहे तर ते दुसऱ्या तत्वामध्ये प्लास्टिक असेल, थर्माकोल असेल हे त्या ठिकाणी अविघटनशील पदार्थ आहे आणि याच्यापासून बनवलेल्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचा वापर जो आहे तर तो काय करायचा आहे नकार त्या ठिकाणी द्यायचा. त्याच्यानंतर तिसरं असताना जे काही प्रिन्सिपल जे आहे तर ते तिसरं प्रिन्सिपल दिलेलं आपल्याला रिसायकल. तिसरं कोणतं दिलेलं तर रिसायकल. तर रिसायकल याचाच अर्थ काय तर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे चक्रीकरण. मराठी शब्द आहे चक्रीकरण. का त्या ठिकाणी रिसायकल म्हणजे काय तर प्रोडक्शन ऑफ युजफुल आर्टिकल्स बाय रिसायकलिंग सॉलिड वेस्ट. काय सांगितलेलं आहे की टाकाऊ पदार्थ ज्या तर त्या टाकाऊ पदार्थांवर पुनर्चक्रीकरण प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त अशा प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी तयार करा. फॉर एक्झाम्पल पेपर अँड ग्लास कॅन बी रिसायकल. की आपण मागे आठवणं पाहिलं की काच तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये काचेची तुकडे त्या ठिकाणी टाकले जातात. पेपर तयार करण्यासाठी असणारे जे काही रद्दी पेपर जे आहे तर त्या रद्दी पेपरचा त्या ठिकाणी असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. पुढचं आपल्याला काय सांगता येईल की रिसायकल. रिसायकल म्हणजेच काय तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की प्रोडक्शन ऑफ युजफुल आर्टिकल्स बाय recycling solid wastes. For example, papers and glass can be recycled. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल
की सर्वसाधारणपणे टाकाऊ पदार्थ जे आहेत तर त्या टाकाऊ पदार्थांवर पुनर्चक्रीकरण असणारी काही प्रक्रिया करून त्याच्यापासून उपयुक्त अशा प्रकारचे पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी तयार करायचे. त्याच्यानंतरचं पुढचं असणारे जे काही प्रिन्सिपल जे आहे, चौथं असणार पहा किती प्रिन्सिपल पाहिली, 1, 2, 3. आता असणारे ते काही फोर्थ प्रिन्सिपल जे आहे तर ते दिलेलं आपल्याला रिथिंक. काय म्हणते बाई, रिथिंक. त्या ठिकाणी थिंक म्हणजे विचार करणे, पुनर्विचार आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, पुनर्विचार. रिथिंक म्हणजे काय तर रिथिंकिंग आवर हॅबिट्स, ऍक्टिव्हिटीज अँड देअर कॉन्सिक्वेन्स इन कनेक्शन विथ द यूज ऑफ व्हेरियस आर्टिकल्स डेली यूज. काय सांगितलेलं आहे की दैनंदिन असणारं जे काही जीवन जे आहे तर त्या दैनंदिन जीवनातील वस्तू वापरण्याबाबत आपल्या सवयी असतील, त्या ठिकाणी काही ऍक्टिव्हिटी असतील, कृती त्या ठिकाणी असेल आणि त्याचे असणारे जे काही कॉन्सिक्वेन्स म्हणजे त्याचे असणारे ते काही परिणाम, याचा पुन्हा नव्यानं त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करणे, त्याला म्हटलेलं आपण त्या ठिकाणी रिथिंक. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे रिड्यूस. हा सर्वात महत्वाचा आहे. काय सांगितलेलं आहे, रिड्यूस. आता रिड्यूसचा अर्थ आपल्याला माहिती आहे की कमी करणे, म्हणजे वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी कमी करणे. की रिड्यूस म्हणजे काय की रिस्ट्रिक्शन ऑफ यूज ऑफ रिसोर्स टू अवॉइड देअर वेस्टेज. की असणारे जे काही रिसोर्सेस जे आहे, साधन संपत्ती जी आहे तर ती साधन संपत्ती वाया जाईल म्हणून अशा असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी कमी करायचा. उदाहरणार्थ पहा काय सांगताय की ओल्ड मटेरियल्स शुड बी रियूज. आता ओल्ड मटेरियल शुड बी रियूज, जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करायचा. उदाहरणार्थ आपण खेड्यामध्ये राहताना दिसतो, गोधडी आपण त्या ठिकाणी वापरताना दिसतो. ही जी काही गोधडी जी आहे तर ती जुन्या असणाऱ्या ज्या काही साड्या ज्या आहेत तर त्या साड्यांचा पुनर्वापर त्या ठिकाणी केलेला असतो. म्हणजे जुन्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचा पुनर्वापर त्या ठिकाणी केला. वन थिंग शुड बी शेअर्ड बाय मेनी. दुसरं काय सांगितलं आपल्याला की सर्वसाधारणपणे अनेक जणांमध्ये मिळून एका वस्तूचा असणारा तो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करा. दुसरं आपल्याला सांगितलंय की यूज अँड थ्रो टाईप ऑफ ऑब्जेक्ट शुड बी अव्हॉइडेड. वापरा आणि फेका अशा स्वरूपाच्या वस्तू जो आहे तर त्या वस्तूंचा वापर त्या ठिकाणी टाळला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही पेन वापरताय, पेनचे त्या ठिकाणी रिफिल संपली की तुम्ही काय करताय, फेकून देताना. याच्यामुळे काय होताना दिसतंय की सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या ज्या काही यूज अँड थ्रोचे असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचा वापर काय केला पाहिजे, आपण त्या ठिकाणी टाळला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आता 6वं प्रिन्सिपल आपल्याला सांगितलंय रिसर्च. म्हणजेच त्या ठिकाणी काय करायचंय, संशोधन त्या ठिकाणी करायचं. आता काय संशोधन करायचे पहा, तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड टू द रियूज ऑफ मटेरियल. काय सांगितलेलं आहे की कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड टू काय सांगितलेले की कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड टू रियूज ऑफ मटेरियल. मटेरियल्स. तर कोणतं मटेरियल, दॅट आर टेम्पररी आउट ऑफ यूज. टेम्पररी आउट ऑफ यूज. म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की तात्पुरतं वापराबाहेर असलेले जे काही टाकाऊ पदार्थ जे आहेत
तर त्या टाकाऊ पदार्थ पुन्हा कसे वापरात आणता येईल याच्या संबंधीचं असणारे काही संशोधन जे आहे तर ते संशोधन त्या ठिकाणी करायचं येते. आणि सर्वात महत्वाचं आपल्याला दिलेले रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस काय सांगितलेले तर या ठिकाणी तुम्ही रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस. रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस म्हणजे नियमन आणि जनजागृती. नियमन जनजागृती याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की फॉलोइंग द लॉ अँड रूल्स रिलेटेड टू वेस्ट मॅनेजमेंट अँड मोटिवेटिंग अदर्स टू डू द सेम. की कचरा व्यवस्थापन जे आहे तर त्या कचरा व्यवस्थापनाचे असणारे काही कायदे नियम स्वतः त्या ठिकाणी पाळणे आणि इतरांनाही त्या ठिकाणी ते पाळण्यासाठी प्रयुक्त त्या ठिकाणी करा. काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे की फॉलोइंग लॉज अँड रूल्स रिलेटेड टू वेस्ट मॅनेजमेंट अँड मोटिवेटिंग म्हणजे प्रेरणा देणे. मोटिवेटिंग others to do the same. म्हणजे काय तर कचरा व्यवस्थापनाचे असणारे ते काही लॉज जे आहेत कायदे आणि असणारे ते काही नियम हे त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी पाळणे आणि इतरांनाही त्या ठिकाणी पाळण्यासाठी काय करायचे प्रवृत्त त्या ठिकाणी करायचे. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. याच्या पुढचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी पुढील तासाला त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.